भारताच्या आर्थिक इतिहासात 1991 हे वर्ष आर्थिक सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाते, कारण राजकीय अस्थिरता आणि जागतिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला 1991च्या आर्थिक सुधारणांनी आधार दिला. 1977 ते 1991 या 14 वर्षात एकीकडे जगात कमालीचे आर्थिक बदल घडत होते, तर देशात 7 पंतप्रधान बदलले. राजकीय कुरघोड्या करण्यात पक्ष इतके व्यस्त होते की देशाच्या अर्थकारणाची गडीही पूर्णपणे विस्कटली होती. मात्र 1991 साली नरसिंह राव सत्तेत आल्यावर राव मनमोहन मॉडेल अर्थसंकल्पात सादर करण्यात आले, ज्यात खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण म्हणजेच LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या संकल्पना मांडल्या. उदारीकरणाने बंद अर्थव्यवस्था खुली झाली. खासगीकरणाने सरकारचा सर्वच गोष्टीत असलेला हस्तक्षेप कमी झाला. जागतिकीकरणाने व्यापाराची बंधने खुली केली. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्यांनी भारताच्या व्यापारात प्रवेश केला. सरकारी कंपन्यांची गुंतवणूक कमी झाली व परदेशी गुंतवणूक वाढली. परदेशी कंपन्यांमुळे भारतीय कंपन्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली गेली, पण भारतीय कंपन्यांची भरभराट झाली. लायसन्सचे परमिट राज संपले